गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळला जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हाताला हलकासा झालाय स्पर्श आणि षटकाराची वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. 6 धावा, सिक्सर. स्वागत केलंय, पाहुण्या मंडळींचं स्वागत होत आहे. नंदकुमार पाटील म्हटलं तर माजी अध्यक्ष गावपंच आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावेळेला इम्पॅक्ट बघितला गेला, इम्पॅक्ट आउटसाइड द होता, आउटसाइड द लेग स्टंप होता आणि त्यामुळेच पंचांच्या प्रतिक्रिया स्पष्ट दिसल्या आपल्याला. अशोक राऊत, नितीन शर्मा हे 2 पंच. वेळ जास्त खर्च होईल असं काही करू नका. 4 षटकांकरता तुम्हाला दिलेला वेळ आहे 22 मिनिटांचा. 10:08 या सामन्याला सुरुवात झाली. चर्चा करतायत दोन्ही पंच, एकमेकांशी चर्चा करतायत. व्हॉट हॅपन, काय बिघडलंय याबद्दल चर्चा होतोय. अशोक राऊत आणि चेंडूचं एक अनोखं नातं तुम्ही बघू शकता. हातामध्ये त्यांच्या चेंडू आहे. एक बेस्ट बॉलर, मीरा भाईंदर नगरीमधील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याने आपली छाप सोडली असे अशोक राऊत पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. चर्चा होते पंचांची. व्हॉट हॅपन, क्रुशल मोमेंटला जर पंचांना तसं वाटलं तर मग पंच डिसिजन घेऊ शकतात. एकच कॅमेरा आहे हे सुद्धा लक्षात घ्या. कशासाठी हा DRS आहे? लेग बिफोर द विकेट. स्टंपला लागला की नाही, स्टंपला लागला की नाही. सो कधी कधी DRS म्हणजे झाली. युट्यूब वाहिनी आल्यामुळेच भरपूर सुधारणा सुद्धा झालेल्या दिसत आहेत. आणि कधी कधी असं वाटतं की ज्याप्रमाणे माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला मग CCTVचा जन्म झाला. तसंच क्रिकेटमध्ये आहे. दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास नाही राहिला तेव्हा पंचांचा जन्म झाला आणि दोन्ही टीमचा जेव्हा पंचांवर विश्वास नाही राहिला ना तेव्हा DRS चा जन्म झाला. आणि तो DRS पाहिला जातो की चेंडू त्या ठिकाणी यष्टाने आदळला की नाही. पाहणी केलं जातं स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीद्वारे. रोहित शर्मा हे या वाहिनीचे चालक आहेत. सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये शिव आहेत आणि शुभम सुर्वे हे कॅमेरामॅनची भूमिका अदा करत आहेत. मनापासून त्यांचा सुद्धा आभार आहे. हे तुम्ही सर्व दृश्य बघू शकतायत. फ्लायटी चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा इरादा होता. काय घडलंय, काय बिघडलंय? गोलंदाज सुद्धा समोर आलाय. इम्पॅक्ट बघितला, इम्पॅक्ट स्पष्ट आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप आहे ते दिसतंय इथं. कॅमेरा एकच आहे आणि गोलंदाज समोर आले त्यामुळेच ऑन फील्ड डिसिजन त्या ठिकाणी दिलेला आहे पंचांनी. यस अंपायर, दॅट्स अ विकेट. ओके, परत जावं लागेल. आणि बघा ही शिस्त आहे या MPL ची. कारण कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करताना लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाण्याकरता रेडी राहिला. हीच खासियत आहे आणि हीच गुणवत्ता पुढे कधी कधी एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही धावतं समालोचन करतो तेव्हा असा उल्लेख करत असतो. डिसिप्लिन पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. लगेचच खेळाडू मैदानाच्या बाहेर निघतायत. विकेटचं पतन झालं. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद, धावसंख्या 6. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता येऊया. ऐकूया सुमधुर गीत. घूमे
थँक्यू. चला डिसिजन दिलेला आहे त्यामुळे खेळाडूने बाहेर या. स्वागत आणि सन्मान करूया. नंदकुमार पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय पराग मयेकर यांना. आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. आदरणीय नंदकुमार पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. कॅमेरामॅन या ठिकाणी शुभम सुर्वे हे सर्व दृश्य स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब पॉइंटवर दाखवत आहेत. हे तुम्ही बघू शकतायत. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान होतोय नंदकुमार पाटील साहेबांचा. माझे गाव पंच मुर्दा गावचे माझे अध्यक्ष. त्याच्यानंतर आपण बघतायत किशोरजी भोईर. किशोरजी भोईर साहेबांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान करतोय. रवी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. रवी पाटील एक अतिशय चांगलं व्यक्ती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते किशोर भोईर प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योजक, खेळाडूंना नेहमीच सपोर्ट करणारा व्यक्तिमत्व त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पुन्हा आपण होऊया आता मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावपळकावर स्कोर इज 6. पुन्हा आता मला वाटते की पहिल्या 4 चेंडूंमध्ये थकवा जाणवलाय. आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा IPLच्या मॅचेस बघितल्या तर खेळाडूंना पाणी सुद्धा लवकर मिळत नाही. मला वाटतं चेंडू लागलाय तिथे खेळाडूच्या आणि त्यामुळेच पाणी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलं. म्हणूनच आपले महत्वपूर्ण जे अवयव आहेत ते अवयव सांभाळा. वरचा अवयव म्हणजे डोळा, मधला अवयव नाक, तोंड आणि मग पुढचे खालचे अवयव सर्व सांभाळून खेळा. क्रिकेट महत्वाचा आहे परंतु क्रिकेट महत्वाचं आहे तितकंच आपलं शरीर महत्वाचं आहे. शरीर जर चांगलं साथ देईल ना तरच पुढे आपलं भवितव्य चांगलं घडू शकतं. इनसाइड आउट खोलवर टपाचा चेंडू होता. चेंडूला ऑन साइडला खेळून काढला. मिड विकेट च्या दिशेने डिरेक्ट हिट, काम फिट, यष्ट्यांवर चेंडू आदळला आणि परत जावं लागतं या बॅटरला. षटकारानंतर आता ही पटझड गॉन. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. नाक्याना बाळा आंबड्यावर चांदणी, त्यावय निघाली सायलीची, त्यावय निघाली सायलीची. कपाली बिंदी नाकान नथनी, मोत्याची कुडी तुझे कानामधी, मोत्याची कुडी तुझे कानामधी, माझे मनान भरली. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष माछी. 2 बॅटरचे बाद झाले तर प्रज्वल म्हात्रे आणि हरीश. त्याच्यानंतर आता हर्ष माछी. हरीश हा धावबाचा शिकार बनला आणि संस्थामध्ये बाद होऊन परततोय. सदानंद नगर टीमला हा मोठा धक्का लागलाय आणि खऱ्या अर्थाने लाईट बॉक्स टीमला हा मॅच कशाही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. कारण जरी जिंकले तरी ते बाहेर आहेत परंतु जिंकल्यानंतर एक तर म्हणू शकतात की आपण 3 पैकी 1 मॅच जिंकलोय. डिफेन्स केलंय. फॉरवर्ड डिफेन्स स्ट्रोक पकडा मिळाला बॅटरचा. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. पहिले षटक सुरू आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 7 वर. या स्पर्धेमध्ये फॉर्म भरून सुद्धा जे खेळाडू खेळण्याकरता आले नाहीत त्यांना 3 वर्षाची बंदी असेल. बरेचसे खेळाडू या ठिकाणी हजर राहिले नाहीत त्यामुळे संघ मालकांचं मोठं नुकसान झालं. संघ मालक मेहनत घेत असतात स्पर्धेकरता. फुल टॉस बॉल होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. एकदा मिळाली. स्कोरलेग मध्ये चेंडू गेलाय खराब. क्षेत्ररक्षण फायदा उचलताना दुसऱ्या धावेकरता बॅटर धावत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू होतं आणि या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 2 गडी बाद 9. 9 for 2 आफ्टर 1.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. एक छोटासा ब्रेक घेऊया, ऐकूया डीजे वैभवला. आदरणीय सुधाकरचे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. सुधाकर भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. क्षमस्व सुधाकर भोईर साहेबांना आपण बघतायत उजव्या बाजूला शलोत्री येथून इथे दाखल झालेत. शलोत्री आगर सुधाकर भोईर साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. सदानंद नगर मुर्दा गाव पुरस्कृत MPL चषक 2026 मध्ये आपलं सरचं स्वागत. काय घडलंय काय बिघडलंय, कारण इथे जास्त वेळ खर्च झालाय, ज्याच्यामध्ये चर्चेकरता आपण 2 मिनिटं मायनस करूया. पहिला षटक जेव्हा सुरू झालं तेव्हा वेळ होती 10:08 आणि जी वेळ झालेली आहे ती 10:19. वेळेनुसारच मॅच व्हायला पाहिजेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळ आहे ती 2 गडी बाद 9 धावा. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या धावपळ 9. नवीन गोलंदाज कुशल म्हात्रे आलाय. लाईट बॉक्स टीम कडून खेळत असताना कुशल म्हात्रे हा सुद्धा एक चांगला खेळाडू. मुर्दा टीम द्वारे आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला सुद्धा पाहिलं. उपयुक्त खेळाडू आहेत कुशल म्हात्रे. आता जागा बनवून चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एका टप्प्याने चेंडूला अडवलं. थ्रो करण्याआधी एकच धाव बॅटरला मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 10. स्कोर इज 10. अजय आडे आणि आता त्याच्या सोबतीला हर्ष माची. दोघांनाही सदानंद नगर टीम करता चांगला खेळ करावा लागेल. या स्पर्धेचे आयोजन करते सदानंद नगर, यांच्याकडे बघितलं जातं. सदानंद नगर मुर्दा गाव पुरस्कृत MPL चषक 2026 हा रणसंग्राम 7वा पर्व आहे. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल आहे, वाईड लाईनच्या आतून जाणारा बॉल आहे, त्यामुळे हा डॉट बॉल असेल कुशल म्हात्रेचा. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 10 आहे. स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. घर बसल्या सुद्धा MPL चा तुम्ही आनंद घेऊ शकतायत. ओव्हर पिच बॉल, चेंडू हवेत आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. MPL चौकार. थँक्यू. चौकार आणि धाव संख्या झाली आहे ते 14 धाबा. स्कोर मोजान 14. पुढचा बॉल कुशल म्हात्रेचा. उंचपुरा खेळाडू आहे कुशल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे, वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल आहे, त्यामुळे नितीन शर्मा सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावनीचे धावपळक वाढत चाललाय. धावा झाल्यात त्या 15. विकेट जरी गेले असले तरी चांगली स्थिती सदानंद नगर या टीमची.
एक मॅच जिंकलेत, एक मॅच हारलेत. हा इम्पॉर्टंट मॅच, अत्यंत महत्वाचा मॅच. हाफ ट्रॅकर हुक केलं जातं चेंडूला. डिक्लेरेशन झोन. एकाच धाब्याची नोंद. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली धाव फलकावरती 16 धाबा. स्कोर मूव्स ऑन 16. पुढील मॅच खतरनाक देवळाआळी वर्सेस एनसीसी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. ग्रुप बी मधून हे दोन संघ आपल्याला बघायला मिळतील. हे मधून SKJ11 क्वालिफाय झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. सोरटी धाव सुद्धा घ्यायची होती. कदाचित जर सोडून दिला असता ना बॅटरने तर तो वाईड असता. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आहे ती 16 धाबा. 2 गडी बाद 16. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील कुशल मात्रेचा. चांगले प्रतिष्ठित नागरिक, वरिष्ठ माजी क्रिकेटपटू, माझे खेळाडू इथे उपस्थित झालेत. लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या वरून खेळायचा होता. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्याच्या हातामध्ये झेल देऊन बॅटरला परत यावं लागतं. विकेट डाऊन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर सदानंद नगर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 16 धाबा. 16 for 3. Come, let's go. जसं जीवात जीव घुटमळ तसं कीर्तीचं वाढतंय बळ. Thank you. तुझ्या तोंड लाईट बॉक्स टीम एक्स्ट्रा प्लेअर आपला आला नाही. खेळाडूंचे नाव आमच्यापर्यंत पोहोचा. आज बरोबर कळ लागलंय ढगाला, कारण जोचंद्र नगरीमध्ये पाऊस सुद्धा पडताना दिसला. इथं सुद्धा वातावरण थोडस बदललंय. 12 बॉल मध्ये 16 धाबा आले. 3 गडी बाद झालेत. आता क्रमांक 5 वर लोअर मिडल ऑर्डर मध्ये भावनेश माची गेलाय. आयकॉन खेळाडू आहे भावनेश. भावनेशचा खेळ तितका चांगला झाला नव्हता. आज त्याला चांगला खेळ करावा लागेल, कारण सदानंद नगर जिंकला तर त्यांना तो फायदा होय, आणि फायदा घ्यायचा असेल तर चांगलं काम करावं लागेल. भावनेश माचीने फुलपेश बॉलला ऑन सेटला मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलं. एकदा मिळालंय. चांगला एफर्ट बघायला मिळालाय फिल्डिंग द्वारे. हर्ष भोईर, श्रीनगर के वीर अक्षय कुमार यांच्या टीम मध्ये या खेळाडूची वर्णी लागली. पहिल्या 3 ते 4 मॅच मध्ये संधी मिळाली नाही. नंतर संधी जशी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. उत्कृष्ट झेल एका मॅच मध्ये 2 त्याने टिपले होतं. अप्रतिम कॅच टिपल्या. त्याच्यानंतर फलंदाजीमध्ये सुद्धा थोडंसं योगदान दिलं, कारण ते ISPL च्या चेंडू ओळखणं थोडंसं कठीण आहे. आत वळणारा बॉल होता. बॅटचं एज लागलंय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने, आणि इथे 2 धावा मिळतील की एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे चालते. धावा झाल्या ते 18 धाबा. प्रत्येक चेंडू मागे धाबा घेतल्याच पाहिजे. धाडस करायलाच पाहिजे. धाडस केल्याशिवाय तुम्हाला कधीच काय मिळणार नाही. म्हणूनच ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. हिम्मत दाखवावी लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हर्ष भोईर तयार. स्लोवर वन रायझिंग सरप्राइझिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. बाहेर निघणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा अशोक राऊत सरांचा. धाव संख्या 1 ने पुढे जाताना 19 3 बाद 19 धाबा. तिसरं षटक चालू आहे. हर्ष याच्या पहिल्या षटकामध्ये 9 धाबा त्याने खर्च केल्या. ओहो, थोडासा पिच बॉल होता. खेळायचं होतं मिड ऑन मध्ये. चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोरलेग क्षेत्रात. एकच धाव. धाव संख्या 20. प्रत्येक धावे करता संघर्ष करताना दिसत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू, आणि म्हणतात ना की संघर्षच हे जीवन आहे. संघर्षाकडून यशाकडे मार्गक्रमण तुम्हाला करावं लागेल.
लोअर फुल टॉस बॉल पुन्हा ऑन साईडला खेळलं जातं. लेग स्टम्पच्या दिशेने चेंडू होता. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळतील. लॉंग लेग मधून थ्रो करण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या यावेळेला पोहोचली 22 वर 22. मोठा फटका एक मात्र आला होता जो पहिल्या चेंडूवरचा बघितला. त्याच्यानंतर एक चौकार बघितलाय. आयकॉन काढू धनश म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बघूया त्यांचा सुद्धा कसा खेळ होईल. गोलंदाज तयार. हो वाईट बॉल जास्त बाहेर काढलं होतं. जास्त लेग कट झाला होता चेंडू. व्हाईट बॉलने धावसंख्या पोहोचली 23 वर. या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 23. 8 पेक्षाही चांगली सरासरी आता होताना दिसतं बॅटिंग करणाऱ्या सदानंद नगर टीमची. जागा बनून खेळायचं होतं. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि धावा झाले तर 24. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 24. तिसरं षटक थोडासा प्रभाव पाडताना दिसतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला कमी धावा येताना दिसल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा कमी धावा येताना दिसत आहेत. वेलकम वेदांत पाटील. चांगला ड्राईव्ह कळवटापादा चेंडू होता. सरळ बॅटने खेळून काढला जातोय. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. मिहीर फायदा उचलला गेलाय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर बॅटिंग करत असताना सदानंद नगर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 26. 26 for 3. चला आपण अतिथी कक्षाच्या दिशेने नजर टाकूया. शुभम सुर्वे जुळलेले आहेत आमच्या सोबत. स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीचे सक्षम कॅमेरामॅन आपण सुधाकर भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया. प्रेमनाथ पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. प्रेमनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय सुधाकर भोईर साहेबांचा. हे तुम्ही बघू शकतायत. याच मुर्दा गावातील अनमोल रत्न आदरणीय सुधाकर भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर होतोय. सर्व दृश्य हे कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहेत. पुन्हा आमचं नजर जाता मॅचच्या दिशेने. थँक्यू कॅमेरामॅन शुभम. ओ चांगला फटका होता. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. थ्रो करण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धावा झाल्यात 28. 28. चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या 28 सदानंद नगर या टीमची. करो या मरो अशी स्थिती आहे दोन्ही टीम करता आणि खरं तर सदानंद नगर टीमला संधी आहे. कळवटापादा चेंडू होता. फ्लिक केलाय. मनगटाची मदत घेतली. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हर्ष आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव म्हणजेच 2 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात. षटकार चौकारा करता सुद्धा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि प्रयत्न केल्यानंतरच हे सर्व काही शक्य आहे. एरवी तुम्ही सरावादरम्यान षटकार चौकार ठोकवत असतात मग मैदानात काय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय. फायदा उचलला बॅटरने. 2 धावा भावनेश माछीला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली 31 वर. अजयला 2 धाव मिळतात आणि धावा लागल्या जात आहेत 31. 31. या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा आहेत त्या 31 धावा म्हणजेच 8च्या सरासरीने ही वाटचाल आहे. पुन्हा जोरकस प्रहार केलाय. चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. हर्ष भोईर तिथून ॲक्युरेट फेकी करतायत. थ्रो करण्याआधी 2 धावा. धावसंख्या 33 झाली. मुर्दा प्रीमियर लीग मधील हा डे 2 मधला पहिला मॅच सदानंद नगर विरुद्ध लाईट बॉक्स असा तुम्ही बघतायत. दोन्ही संघ मालकांनी आम्हाला चांगला सपोर्ट केलाय. त्यांचं मनापासून आभार मानतोय. कालच्या दिवसात जसं सर्व टीमने चांगलं सहकार्य केलं तसं आजच्या दिवसात सुद्धा आपण करा. वेळ जास्त खर्च करू नका ही नम्र विनंती आहे.
खरं तर अगोदरची जी 5 मिनिटं आहेत ती आम्ही मायनस करतो, जो वेळ खर्च झाला डिसिजन करता, आणि खेळाडूला दुखापत सुद्धा झाली होती. स्कोर इज 33-3. या षटकातील आता अजूनही 2 बॉल शिल्लक. फुलपुश बॉल होता, लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धावां करता मिळतील धावा 2. धावसंख्या 35. म्हणजेच आपण जर बघितलं तर 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. स्कोर इज 35. 9च्या सरासरीने ही वाटचाल आहे. 9च्या सरासरीनेच जर गेलं तर धावपळक आणखीन चांगला होऊ शकतो. 50च्या आसपास तरी धावा जातील असं वाटतंय. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल, बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू हवेत होता. हर्ष भोईर मिड विकेट मध्ये एक चांगला झेल टिपतायत. विकेटचं पतन, परत जावं लागतं उजव्या हाताच्या बॅटरला. गॉन. अजय आडे परततोय. थँक्यू. करण आलाय, म्हणजेच ओम. करण मैदानाच्या आतमध्ये आलाय. मराठे कुटुंब आणि अद्विक घोडके प्रत्येक षटकाराकरता करणसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. उजव्या बाजूला रुपेश मराठे आहेत, त्यांचा सुद्धा सुस्वभाव आपण बघितलाय. अद्विक घोडके आणि मराठी कुटुंब यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते करणला. प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक. आणि मला वाटते सर्वात जास्त जी रक्कम आहे बक्षिसांची ती त्यालाच मिळाली. वेळ जो आपण बघितला तर वेळ 5 मिनिटं मायनस केलं, म्हणजेच बरोबर हा अवधी आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा अडथळा सुद्धा आला होता. SKJ इंटरनेट आदरणीय गोपेश्वर भोईर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. चांगला सपोर्ट, कारण SKJ टीम क्वालिफाय झालंय. खुश असतील. खरोखरच हल्ली इमानदार असणं सुद्धा व्यवस्थित दिसत नाही. कालच्या दिवसामध्ये कौशिक या खेळाडूची एक सोन्याची अंगठी, कौशिक पाटील यांची एक सोन्याची अंगठी क्रिकेट खेळत असताना पडलेली आहे. पुष्कराचा कडा त्या अंगठीमध्ये आहे. ज्या कुणाला सापडली असेल तर त्याने प्रामाणिकपणे ती आणून द्या. काहीतरी बक्षीस सुद्धा दिलं जाईल आणि तुमचं नाव सुद्धा मोठं होईल. प्रामाणिकपणा हा पाहिजे. प्रामाणिकपणाचा दागिना जर असेल ना, सत्य ते सत्य असं आज ना उद्या बाहेर येत असं. वेळ जरी गेला तरी विजय हा नेहमीच सत्याचा होत असं. म्हणूनच कौशिक पाटील याची पडलेली सोन्याची अंगठी जर कोणाला सापडली असेल तर प्रामाणिकपणे ती इथे आणून द्या, ही नम्र विनंती. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईड लाईनच्या जवळून चेंडू जातोय, त्यामुळे हा डॉट बॉल असेल. धावसंख्या धाव फळकावर 36 धाबा. दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर आहे. 50च्या आसपास त्यांना जावं लागेल. मॅच जिंकावा लागेल. लाईट बॉक्स संघाविरुद्ध मॅच जर हरले तर मग आव्हान सुद्धा कदाचित संपुष्टात येण्याची दाट शक्यता. हा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर आहे. अतिरिक्त धाव मिळाली. धावा लागल्या जातात त्या 37 धावा. डिक्लेरेशन झोन म्हणजेच 1+1. धावसंख्या 38. टॉस 30 या. खतरनाक देवळा आली वर्सेस लाईट बॉक्स, दोन्ही टीमचे वर्सेस NCC, दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस 30 या. खतरनाक देवळा आली वर्सेस NCC असा पुढील मॅच असेल. खतरनाक देवळा आली टीमने 2 पैकी 2 मॅच जिंकलेत. NCC टीमने 2 पैकी 1 मॅच जिंकलेत. 1 मॅच मध्ये ते हरलेत आणि आता त्यांच्याकरता महत्वाचा मॅच कडे वळूया. धावा झाल्या त्या 38. 4 गडी बाद 38 धाबा. शेवटचे
5 बॉल शिल्लक. लास्ट 5 डिलिव्हरी टू गोस. चांगला फुल पिच बॉल होता. मिडऑफ मध्ये खेळून काढला. डीप मिडऑफ मधून थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली बॅटरला. दुसरी धाव चोरण्याचा इरादा होता. एकच धाव. धाव संख्या 39. बाराटी कुटुंब आणि अद्विक गोडके षटकारा करता 200 रुपयाचा पारितोषिक आहेत करण या खेळाडूला. आणि करण आता स्ट्रायकिंग कडे. करण टीम करता बनवेल करण. करण अंबाला. करण मोरे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. थोडस राईज झालाय. खाली राहिलाय. ओ एशान टेकन. विकेटचं पतन झालंय. करण सुद्धा प्रामाणिकपणे मैदान सोडतायत. आणि याच बरोबर धाव फळकावर धाबा आपण पाहिल्या तर धाबा आहेत त्या 5 गडी बाद 39. 39 for 5. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि कालच्या दिवसात एक वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू यश मैदानाच्या आतमध्ये गेलेत. यश भोईर या खेळाडूला यश मिळेल काय? मुर्दा गाव म्हटलं तर खरोखरच ऐतिहासिक गाव आहे. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहत आहेत. आगरी समाजाचे लोक, माची समाजाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या मुर्दा गावामध्ये बघायला मिळत आहेत. आणि विशेषतः ऐतिहासिक असं गाव आहे. प्रतिशिर्डी, प्राचीन राम मंदिर, गावदेवी मातेचं मंदिर, बामन देवतेचं मंदिर आणि आय थिंक आणखीन काही मंदिरं आहेत ज्याचा इतिहासामध्ये तसा उल्लेख आहे. म्हणूनच याच गावावर प्रेम करणारे अनेक व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. अनेक लोक बघायला मिळतात. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. समोर बॅटर आहे यश. हाफ ट्रॅकर. बघूया कसा चेंडू आहे हा. व्हॉट हॅपन. व्हाईट बॉल. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन अशोक राऊत सरांचं. धाव संख्या 1 पुढे गेली आणि धाबा झाले आहेत ते 40 धाबा. स्कोर मूव्स ऑन 40 रन्स. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर मिहीर. हर्ष भोईर यांचेच बंधू आहेत मिहीर. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून मोठी चूक झाली. एक धाव मिळाली. सहज सोपा झेल सुटलाय. फलस्वरूप एक धाव मिळाली. धाव संख्या 41. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्कोर इज 41. 41 धाबा. विनय पाटील हे सुद्धा इथे दाखल होत आहेत. स्वराज 11 टीम मधून चांगला खेळ. संदीप माची अष्टपैलुत्व कालच्या दिवसात त्याचं सुद्धा पाहायला मिळालं. जागा बनवून स्वीपर कव्हरच्या वरून चेंडूला पाठवून दिलं जात. बघूया काय घडलंय. थोडीशी धीमी होती आउटफील्ड. फायदा उचलला गेला नव्हता. 2च धावा मिळतील बॅटरला. धाव संख्या 43. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टॉस साठी खतरनाक देवलाळी वर्सेस एनसीसी या दोघांमध्ये होणारा हा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी नवयुवक क्रिकेट क्लब टीमचे कॅप्टन आहेत. शेवटचा 1 बॉल. स्कोर इज 43. 5 गडी बाद 43 धाबा. फिल्डिंग आपण बघूया. थोडंस लॉंग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट, स्क्युअर लेग, लॉंग ऑफ. 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि 38 सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला पॉइंट, स्वीपर कव्हर, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ. सूचित करण्याचा इरादा. 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा काहीच प्रयत्न होताना दिसत नाही. शेवटचा बॉल होता. विकेट जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमला 6वा धक्का लागलाय. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर फलंदाजी करताना सदानंद नगर टीमची धावसंख्या
6 गडी बाद 45 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय. 45 इज द टार्गेट. वही आपण टॉसच्या दिशेने, टॉस फार महत्वाचा असेल. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. ऐकूया डीजे ला. थँक्यू. आदरणीय नंदकुमार पाटील साहेबांना माझी विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपला शुभ असता टॉस होतोय. एनसीसी वर्सेस खतरनाक देवळा आली या दोघांमध्ये हा मॅच बघायला मिळेल. नंदकुमार पाटील साहेबांच्या शुभ असते हा टॉस. आणि या टॉस बॉक्स मध्ये एनसीसी टीमचे कॅप्टन जोडले गेलेत. खतरनाक देवळा आली टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बघूया आजच्या दिवसात खतरनाक खेळ होतो की नाही. नवयुवक क्रिकेट क्लबला महत्वपूर्ण मॅच आहे, तो जिंकायचाच आहे. हे तुम्ही बघू शकता आपले पाहुणे मंडळी नंदकुमार पाटील ज्यांच्या शुभ असते आपण हा टॉस या टॉस बॉक्स मध्ये करतोय. कॉलिंग कोण करतोय? सदानंद नगर. सदानंद नगर असाच आवाज होता. आणि या वेळेला टॉस झालाय जो खतरनाक देवळा आली टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. पाहुणे मंडळींना विनंती करेन की आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. कॅप्टन आहेत आमच्या सोबत सदानंद नगर असा त्यांचा कॉल होता. खतरनाक देवळा आली टीम टॉस फार महत्वाचा होता, टॉस जिंकलाय. खतरनाक खेळ कालच्या दिवसात झालाय. आज काय प्लॅनिंग आहे? मॅच जिंकून पॉइंट टेबल मध्ये आपण टॉपवर राहण्याचा प्रयत्न असेल की कसं? आम्ही पहिला फिल्डिंग करू. आता काय प्लॅनिंग तर काय नाही, बघू कालसारखीच मॅच खेळू आम्ही पण, बघूया. आज एनसीसी ने काहीतरी डावपेच आखले असेल तुमच्या विरुद्ध आणि त्यामुळे तुम्हाला मॅच जिंकावाच लागेल. फिल्डिंग करताना समोरच्या टीमला किती धावांवर रोकाल? 40-50च्या आतमध्ये थांबवा मंडळाला. कालचा जो अनुभव आहे या खेळपट्टीचा आउटफील्डचा तो आजच्या दिवसात तुम्हाला होईल का? हा होईल, कालसारखंच खेळायचं, अजून काय आहे. बघूया. दुसऱ्या बाजूला आता कॅप्टन आहेत एनसीसी टीमचे. टॉस हरलात, मॅच जिंकण्याकरता आज कसे प्रयत्न होतील आणि काय बदलाव असेल? कारण 2 पैकी 1 जिंकलात आणि 1 हरलात. खेळ तर काल पण चांगलाच झालेला. लास्ट मोमेंटला येऊन आम्ही हरलेलो, परंतु सर्वांनी 100% दिलेला आपला. आज थोडा जास्त जोर लावू मॅच जिंकण्यासाठी. फलंदाजी कशी होईल? बॅटिंग लाईनअप मध्ये काही चेंजेस असेल? किती धावा बनवणार आणि कोणावर जास्त मदार असेल? जबाबदारी कोणी स्वीकारायला पाहिजे? जबाबदारी सर्वांना असेल. सर्वांनी जर 100% दिला तरच खेळ चांगला होईल. सर्वजण चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू. सपोर्टर्स किती आले तुमच्या टीमच्या बाजूने तुम्हाला सपोर्ट करण्याकरता? सपोर्टर्स सांगितलं गेलं तर पूर्ण संघ असतोच, पण गावातले गावकरी सर्व संघांना सपोर्ट करतात, त्याच्याने सर्वांना हुरूप येतो. अपेक्षा करू आम्ही एक चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना बघायला मिळेल. खूपच चांगला गेम होईल. कॅप्टन तुम्ही काय सांगता? ठीक आहे, आमचा पण होईल, बघूया आता. त्यांना पण ऑल द बेस्ट. दोघेही एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देऊया. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय खतरनाक देवळा आली टीमच्या कॅप्टन आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं एनसीसी या टीमला. तत्पूर्वी काहीतरी चर्चा करायची आहे, ते म्हणजेच वेदांत पाटील या खेळाडूला. बघूया वेदांत. जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटं फक्त बोलेल. प्रीमियर लीग तर आपल्या गावात तर दरवर्षीच होतात, चांगली टुर्नामेंट आहे नो डाऊट. पण मीरा भाईंदर प्रीमियर लीग, बिग बॅश, युनिटी प्रीमियर लीग या आपल्याला जितक्या खेळायला मजा येते त्याहून जास्त एक गाव एक संघ आणि मुर्दा गावचा लोगो छातीवर घेऊन खेळताना एक वेगळीच मजा असते. कारण की जो बॉन्डिंग असतो आपल्या प्लेयर सोबत खेळण्याचा ती वेगळी मजा असते. कारण की तिकडे प्लेयर स्वतःसाठी नाही तर गावासाठी खेळतात आणि कधी कधी प्लेयरचा कोणता कोणता टाइम खराब असतो. मला बोलताना पण इमोशनल होतोय, कारण की
ॲज अ सपोर्टर येतात तर ते खूप मागून घाण पण बोलतात किंवा चांगलं पण बोलतात. आणि जेव्हा जेव्हा खेळ होत नाही कोणाचा तर खूप खराब बोललं जातं. ॲज अ कॅप्टन मी सांगतोय, कारण की हा पूर्ण सीझन तर मी चांगला खेळत होतो, पण 2 दिवस मी 3 मॅचमध्ये कंटिन्यू 0वर गेलो. तर जी सिच्युएशन माझ्यावर होत होती तशी सिच्युएशन आमच्या भौमिक दादा इकडे, भौमिक दादावर पूर्ण सीझन म्हणजे बॅड लक चालू आहेत. नो डाऊट त्याच्यावर खूप जण टीका करतायत. माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत. ॲज अ प्लेयर किती खराब वाटते ते मला अजून समजते. पण मी त्याला एवढंच सांगेल की प्रॅक्टिस करत राहा आणि बॅक तुला मी नेहमीच करत राहील. आणि त्याच्यासाठी एक छोटी भेट आणलेली आहे मी. भौमिक, तुमच्याकरता एक छोटीशी भेट आणलं. खरोखरच नेहमीच भावुक होत असतो हा खेळाडू वेदांत पाटील माझा आवडता खेळाडू आहे. त्याच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण कधी कधी आपण चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्ही आम्हाला खांद्यावर उचलून धरतायत, परंतु एकदा काय 1 ते 2 मॅच मध्ये जर थोडासा काय खराब खेळ झाला तर मग त्या खेळाडूंची नावं सुद्धा आपण चुकीचा उल्लेखाने मग त्यांना टोमणं मारणं असा उल्लेख आपण करत असतोय. वेदांत पाटील नेहमीच मुर्दा गावातून बिलॉंग करत असताना आपल्या संघाच्या इतरता अनेक चांगल्या मॅच विनिंग खेळी करताना दिसले आहेत. भौमिक पाटील याला सुद्धा मी अनेक मॅच मध्ये बघितलंय आणि या दोघांचं कौतुक असेल. भौमिक, थँक्स, या ठिकाणी तुम्ही आलात. तुमच्यासोबत सुद्धा मला चर्चा करायला बरं वाटेल, परंतु थोड्या वेळानंतर आपण ती चर्चा करूया. तिथूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे मित्र जयेश डुकले. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप गावड सर. बघा, सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे आणि सुरुवातीलाच आपण पाहिलं तर काय मोठा वाला फटका पाहायला मिळाला आहे आणि पहिलाच फटका म्हणजे 440 वॉल्ट विजेचा झटका चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 10:49 पहिला हा चेंडू पडलेला आहे. ज्याप्रमाणे अगदी वेदांत यांनी जो उल्लेख केला, बघा खेळाडू कोणताही खराब नसतो, प्रत्येकाची वेळ येते आणि त्या वेळेला मात्र समोर जावं लागतंय. या वेळेला मात्र आपण बघितलं तर थोडंसं स्ट्रगलचं क्रिकेट हे प्रत्येकाला खेळावं लागतं. दुधे खेळलं गेलं. अखो टप्प्याची लेन पुन्हा एकदा मिळाली आहे. बॅटवर मात्र उचलून घेतलाय. बॉलला मात्र मिड विकेटची दिशा दाखवली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर करते प्रस्थान. पुन्हा मिळतील धाबा 4 चौकार. मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून पिंजराने सटला तुझी चिमणी उडाली. धन्यवाद डीजे केतन. बघा, ज्याप्रमाणे जो कालच्या दिवसामध्ये फॉर्म दर्शवला होता आणि थोडंसं आपण बघितलं की मग बॅटिंग लाईन मध्ये चेंजेस झाला होता, परंतु आज प्रमोट ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग ॲज अ ओपनर कुशल केतन ही जोडी पाहिली आपण. भावेश यांचा आज पहिला निर्णायक असेल. 45 धावा डिफेंड करायचे आहेत तुम्हाला, परंतु त्या अनुषंगाने पण पाहू शकते तरी ते वाटचाल करायला हवी आहे. P1चा पाहिला आहे पाहू शकते आपण आणि P1च्या कालच्या दिवसामध्ये 40 धावा देत 3 विकेट. भावेशचा कारनामा राहिला. ही लेंथ ऑप्शनच्या थोडीशी बाहेर पाहतो. धोका वाढला होता आणि तिथेच पाहायला मिळालाय. या धोक्यामध्ये मात्र आपण पाहिलं तर घात झालाय. फलंदाज धावचूचा स्वरूपात कुशल हा बाद झालाय. पहिला धक्का लाईट बॉक्स टीमला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. कुशल बॅक टू द पॅव्हलियन आउट. उडाली माझा पोपट सटला. उडाली माझा पोपट सटला. उडाली माझा पोपट सटला. थँक्यू. ज्याप्रमाणे आपण बघितलं की जो फटका खेळला गेला होता, परंतु स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचणं देखील अनिवार्य होतं. डायरेक्ट हिट आणि आपण पाहिलं तर सुपर हिट होताना पाहायला मिळत आहे. धावफलकावर 8, एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश आलाय आणि सगळ्यात मोठी आपण बघितलं तर भूमिका इथे राहणार आहे ती म्हणजे केतनची. परंतु अपेक्षा ज्याप्रमाणे होत्या कुशलच्या माध्यमातून थोडेसे आपण पाहिलं तर निराश मनाने परतावं लागेल त्यांना, कारण की रनआउटच्या स्वरूपात आपण आणि ॲज अ ओपनर प्लेअर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर रनआउटच्या स्वरूपात बाद होता तर थोडासा आपण बघितला निराशा देखील असते आणि ती पाहायला मिळाली आहे. ज्या परिणामी आपण पाहू शकतो की आता जयेश आलेत 1 डाऊनला खेळण्यासाठी. सुरुवात बघा ना 8 धाब्यांची मिळाली आहे, परंतु अजून देखील आपण पाहू शकतो की थोडंसं आपण पाहिलं तर मग आपण क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं C4 क्रिकेट आणि C4 कंट्रोल हे देखील असायला हवं, परंतु ते दिसलं नव्हतं.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न एज आहे. बॉल मात्र आपण पाहिलं डी झोन मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळते. एका धावाने फलकाचं टोटल आपण पाहिलं तर 9 च्या घरामध्ये पोहोचलेला पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे म्हणतात ना की अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मुकाम करे वही तो मेहनत करे वही तो मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता मेरे दोस्त, क्योंकि जो चलता है वही तो आगे बढ़ता है. आणि पाहू शकते आपण चालेल कोण आणि पुढे येईल कोण. थोडासा आपण बघितलं तर रचनात्मक फटका खेळलाय. बॉल हवे येत आहेत. फिल्डर पाठलाग करत होते. चान्स बनवण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर आपण पाहिलं तर मग कनेक्शन तितकं नव्हतं. तिथे आपण पाहू शकतोय तर मग संधी घेतली जाते. बघा दुसऱ्या बाजूने लक्ष देखील ठेवलं जात आहे की कोणता खेळाडू आपण पाहिलं तर कुठे आहे. सगळ्या काही गोष्टी पाहिल्या जात आहेत. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना की साधारण नगर या टीमला आपण पाहिलं तर मॅच जिंकणं अनिवार्य आहे. दुसऱ्या बाजूने लाईट बॉक्स टीम आपण पाहिली तर 2 मॅच आपण पाहिले तर त्यांनी गमावल्यात. परंतु त्यांच्यावर देखील आपण पाहू शकतोय की मग ज्याप्रमाणे दर्शवलं गेलं होतं, हर्षाने देखील सांगितलं आम्हाला देखील जिंकणं अनिवार्य आहे. स्लॉक केला जातोय. बॉलला बॅटवर घेतलाय. बॉल खाली क्षेत्रामध्ये वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मध्ये त्याला पाहायला मिळालाय हा तिसरा मोठा फटका. हा चौकार. धाव फलक 15. थँक्यू पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 45चा पाठलाग करत असताना 15 धावांची सुरुवात मिळाली आहे. त्यामुळे आता 24 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण डोळ्याच्या समोर असेल. टीम मीटिंग पाहायला मिळते. थोडंसं वेळीच्या बाबतीमध्ये देखील आम्हाला सहकार्य करायला चालू आहे. आदरणीय सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, मनापासून स्वागत असेल सुरेशजी पाटील साहेब आपलं मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये. आणि आपण आज विनंती करतो की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हाव. हे तुम्हाला नंबर विनंती असेल. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की दिल दोस्ती दुनियादारी मुर्दा प्रीमियर लीग आहे न्यारी. सुरेशजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन. वेलकम साहेब, स्वागत असेल आपलं देखील. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यात. अजून देखील आपण विश्लेषण करायचं झालं तर मग जवळजवळ 30 धावांची गरज आहे. पाहू शकतो आपण अगदी मंचाच्या समोर साहेबांचं ते शुभागमन. नवीन बॉलर पाहतोय आपण. पहिला स्पेल भावेश यांचा आपण बघितला तर थोडासा पण पहिला जवळजवळ म्हणजे 15 धावांचा भावनेश आलेत. आयकॉन प्लेअर आहेत. या संघाचे संघनायक देखील आहेत. भावनेश आपण बघितलं तर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या की आम्ही आमच्या संघासाठी सगळं काही पणाला लावणार आहोत. पहिला बॉल पहिला पण थोडासा बॅटरच्या झोन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच मात्र आपण बघितलं तर मग स्थिर आहेत. निरीक्षण केलं जातंय नितीनजी शर्मा आणि आपण बघितलं तर मग अशोकजी राऊत सर. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मग भरपूर अनुभव या पंचांकडे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे अनेक वर्ष क्रिकेटला मात्र त्यांनी दिली. त्यानंतर तो क्रिकेटचा अनुभव घेऊन ॲज अ क्रिकेटच्या मैदानामध्ये ॲज अ ऑफिशियलची भूमिका. सोपं असतं सांगणं, परंतु करणं भरपूर कठीण. सरळ बॉलला उचललाय. बॉलला मात्र आपण पाहिलं तर डाऊन गाऊन खेळलं गेलंय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर. फटका बघा कसा हवेत मात्र खेळला गेला होता. 2 खेळाडू आपसमध्ये समोरासमोर आले होते. परंतु रिप्लेमध्ये दुखापत होण्याची देखील दाट शक्यता इथे दर्शवली जाते. पाहू शकतो आपण. सध्या तरी आपण बघू शकतो की मग थोडस आपण पाहिलं बॉडी बॅलन्स बिघडला गेला. त्यामुळे जमिनीवर हे आपडले गेलेले आहेत खेळाडू. त्यामुळेच आपण पाहू शकतो की थोडीशी इंजुरी वाढण्याचे चान्सेस पाहायला मिळत आहेत. आणि बघा इंजुरी आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर मग एखाद्या चांगल्या खेळाडूला भरपूर आपण पाहिलं त्रासदायक ठरते. आणि त्या इंजुरीवर मात करणं थोडंसं कठीण. काळ देखील आपण बघितलं तर संघर्षाचा निर्माण होतोय. सध्या तरी बघू शकते तर मग फलकावर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात सुरुवात छान झाली आहे. कारण की जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये 15ची मॅच. बघा जर जास्त वेळ
जर तुमच्याकडे मग एक्स्ट्रा प्लेअर असेल तर मग तुम्ही एक्स्ट्रा प्लेअर घेऊ शकताय. अंपायर देखील तेच म्हणतायत. चला इतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या आणि जर रिप्लेस प्लेअर तुम्ही घेऊ शकतायत मग जर दुखापत जास्त असेल तर ही रिक्वेस्ट असेल. चला मग रिप्लेस प्लेअर येत आहेत मैदानाच्या मध्ये. आपण पाहिलं थोडीशी इंजरी पाहायला मिळाली. थोडंसं आपण पाहिलं तर मग जो बाउंड्री रोखण्याचा प्रयत्न होता आणि तिथेच आपण पाहिलं तर ही धडक देखील होताना पाहायला मिळाली. 21 धावा फलकावर पाहतोय पण एक फलंदाज आपण पाहिलं तिथे गमावला गेलाय. परंतु या सिच्युएशनवर आपण पाहू शकतो थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. चला अंपायर्स देखील म्हणतायत चला टीम मीटिंग कमी करा. आता लगेच आपण पाहू शकतो मग गेम ऑन करा. 21 सिक्सर येताना पाहायला मिळाला. तुषारजी पाटील सर आपण बघितलं तर सुंदर ऑफिशियल स्कोरर ॲज आपण पाहू शकतो. तर मग त्याप्रमाणे आग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ 40+ क्रिकेट असोसिएशन आपण पाहिलं तर मग प्रत्येक मैदानामध्ये आपण बघितलं तर मग 40+च्या स्पर्धा करतात. त्यानंतर एक गाव एक संघ म्हणजे सगळ्या विभागामध्ये आपण बघितलं ना तर एक ऑफिशियल स्कोरिंग आपण पाहिलं तर त्यांचं अप्रतिम पाहायला मिळाला. बॉल टू बॉल रन टू रन अगदी आपण पाहिलं तर ॲक्युरेट अपडेट हे त्यांचं देखील मिळत आहे. त्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर या स्पर्धेला ॲज अ ऑफिशियल आपण बघितलं जे स्कोरर त्यानंतर आपण पाहू शकतोय जे अंपायर्स आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगली कामगिरी. आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम आमचे आयोजक देखील आपण पाहिले. मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहूया गेम ऑन होताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. समोर बॉल हवेत आहे. सर्राल निघून चाललाय. डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिलाय. हा फटका म्हणजे 440 वर्ल्ड विजेचा झटका. 6 धावा 6 रन. खूप खूप धन्यवाद डीजे. सुंदर फटका धाव फळक वेग पकडताना दिसतोय. पोचला गेलाय 27 वर. हा बॉल पाहतोय आपण ज्याप्रमाणे आपण पाहिला तर चांगल्या स्वरूपाचा दिसून आलाय. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की थोडंसं शफल आपण पाहिलं तर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळाली केतनची. अफुलातून 18 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अकुटप्याची लेंथ होती. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. टी शर्टच्या घेरामध्ये फिल्डर आहेत तिकडे. बॉलला मात्र आपण पाहिलं तर मग स्टॉप केलं जात आहे. बघा ज्याप्रमाणे इथे मॅचचं चित्र पूर्णपणे पलटून टाकलंय लाईट बॉक्स टीमने. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की हर्षाने सांगितलं होतं की आमच्यासाठी आहे अजून काही आहे शेष आहे शिल्लक आहे आणि आमच्याकडे आपण बघितलं तर मग आता जो खेळ आहे ना त्या खेळामध्ये आपण पाहू शकतो तर नक्कीच आम्ही पुढे येण्याचा प्रयत्न करणार. 17 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी आपण पाहू शकताय. थोडंसं आपण पाहिलं तर मग मार पडलाय भुवनेशला. आतापर्यंत आपण बघितलं जवळजवळ 5 बॉल फेकले गेलेत आणि 13 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल असेल P2चाच पहिला आहे. पाहू शकते आपण भुवनेश पहिला कशा प्रकारे मात्र आपण पाहतो फिनिश करतायत. फलकाची संख्या पाहिली तर 28. कुठला जाऊन पंच केला जातो. इनफिल्डला खेळला जात आहे. बॉल मात्र वेगाने मात्र निघून चाललाय. अगदी दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर करतोय प्रस्थान. मिळतील धाबा 4. येतोय हा एनटीएल चौकार. खूप धन्यवाद डीजे. पाहू शकते आपण 32 धावा झाल्या. 13 धावांची गरज आहे. जवळजवळ आपण पहिला 18 चेंडू आणि 13 धावा. समीकरण साफ सूत्र आणि सोपं केलंय असं नक्कीच म्हणावं लागेल. ज्या परीने आपण बघितलं तर जो खेळ मात्र दोन्ही बॅटर्स करतायत. जयेश माची 11 वर खेळत आहेत. केतन भोईराण आपण बघितलं तर 8. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अभिनंदनजी चव्हाण साहेबांचं इथे शुभागमन झाले. पुन्हा एकदा आज या फायनल डे मध्ये वेलकम साहेब आपलं स्वागत असेल आणि या मंचावर येऊन आपण देखील विराजमान व्हा. कालच्या दिवसामध्ये अभिनंदन चव्हाण साहेबांनी आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी देखील आपल्याला भेट ही मोठी दिली होती. बघा 45चं टार्गेट चेस करायचं 32 तर झालेले आहेत. आता 13 धावा हवे आहेत.
आणि ह्या 13 धावा मात्र आपण पाहिलं रोखण्यासाठी नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्कवर सध्या तरी आपण बघू शकते. मग आता बॉलिंग मार्कवर येतात प्रज्वल, आणि प्रज्वलने कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग एक असा स्पेल 2 धावांचा हाताळला होता. म्हणजे तसाच काहीतरी मॅजिक मॅन मात्र बनावं लागेल. आणि ती कला आहे, क्षमता आहे, त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे, व्हरायटीज आहे, क्वालिटी गोलंदाज आहेत आणि तो क्लास दर्शवता जातोय. बघा पुन्हा एकदा लेग ब्रेक वारंवार आपण पाहिलं तर मग चांगला टप्पा, चांगला नियंत्रण आहे. बघा लेफ्टी बॅटरला आपण पाहिलं तर थोडासा पडल्यानंतर बाहेर बॉल कट होत आहे. म्हणजेच ही आपण पाहिलं ना तर कला नाहीये, साधी कला नाहीये, तरी सगळ्यात मोठी कला आहे. आणि अशी कला आपण बघितलं प्रत्येक खेळाडूकडे नसते. त्या कलेचा कलाकार मात्र तर बनावं लागतंय, शिकावं लागतंय आणि भरपूर काही अनुभव आहे. थोडा धीमा टाकलाय या वेळेला आपण पाहिलं उत्साह आहे आणि हो उत्साहामध्ये दर्शवला गेला. फलंदाजाला मात्र आपण पाहिलंय तर या वेळेला आपल्या जाळ्यामध्ये पकडलंय केतन भोईर, त्याचं नाव पाहतोय आपण. कमाल आणि धमाल प्रज्वलची पाहायला मिळत आहे. इन फॉर्म बॅटर केतनला केलंय बाद आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा ज्याप्रमाणे मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिले तर मग जी 13 धाव्यांची गरज आहे, अगदी आपण पाहू शकतोय तर जवळजवळ 15-13 एमजी टायगर यांच्या माध्यमातून बघितलं तर मग मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आलेली आहे. प्रेमजी भोईर यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय या स्पर्धेसाठी, या MPL साठी आपण बघितलं तर MG टायगर्स यांच्या माध्यमातून आणि प्रेमजी भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आकर्षित अशी ही बॅट आपण पाहतोय जी प्लेअर ऑफ द सिरीज साठी दिली जाईल या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो व्हेरी मच प्रेमजी भोईर साहेब, आपला देखील आभार व्यक्त करतोय. बॅटर इन झालं आणि डेफिनेटली MG टायगर स्टँड देखील आपण पाहू शकतोय, जो आज मात्र आपण बघितलं तर सध्या तरी जागा खाली आहे, परंतु दुपारच्या 17 नंतर आपण बघितलं की मग खचाखच आहे. हर्ष इन झालेत, धाव्यांची गरज आहे 13. थोडंसं आपण बघितलं तर मग डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळला, ड्राईव्ह केला गेलं होतं, बॉलला वेट केलं होतं. कारण की आतापर्यंत आपण पाहू शकतो की मग प्रज्वलचा स्पेल छान राहिलाय. बघा इतर 2 गोलंदाजांनी प्रज्वल एका बाजूने, धावफलक 33च्या घरामध्ये 12 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 12 धावा. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मौका बनू शकतो या वेळेला. मात्र एक चिकी सिंगल धोकादायक धाव होतीये. जयेशने मात्र ही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा आपण बघितलं तर मग लकी राहिले की लवकर पोहोचले, थोडं जरी मात्र लेट झालं तर मग थेट जावं लागलं असतं. 34च्या घरामध्ये धाव, 11 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. पाहू शकतोय 13 चेंडू 11 धावा. ही मॅच आपण पाहिलं तर रंगतदारी स्थितीमध्ये येऊ शकते, परंतु ज्याच्यासाठी आपण बघितलं तर मग प्रज्वल सारखा स्पेल आणखी नक्कीच हाताळावा लागेल. इनसाइड आउटचा फटका, अतिशय सुंदर डायव्हिंग पाहतोय, बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. इट्स अ 4 रन्स. खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतोय या चौकाराने चित्र मात्र पलटून टाकलं. 12 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. समीकरण असं बघितलं तर मग 7 आणि 12 या 7-12चा उतारा देखील आपण बघितला मग असं लक्षात येतोय. आणि 7-12च्या उतारासाठी आपण बघितलं तर मग भरपूर आपण बघू शकतोय मग आपल्याला नक्कीच अशी समीकरण पाहायला मिळत आहेत. सध्या तरी जाऊया मग 12 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण पाहायला मिळत आहे. यश आलेत बॉलिंग मार्कवर. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तुषार पाटील मला सांगतायत 1 धाव देत 3 विकेट. एक जो स्पेल आठवला नक्कीच कालच्या दिवसामध्ये अफलातूनचा स्पेल होता, कदाचित तशा स्पेलची आता गरज आहे. परंतु हा बॉल पाहिला आपण तर मग वेट केलं होतं बॅटरने, परंतु बॉल निघून चालला, भरपूर कट झाला होता. बघा गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतो व्हेरिएशन आहे यशकडे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग 12 मध्ये 6. उडवलाय बॉल, उंच आहे, फिल्डर दूर आहेत, पोहोचतील का? परंतु नाही पोहोचलेत. पोहोचले होते परंतु पकडला नाहीये. हे चित्र असं पाहायला मिळालं. कॅचेस विन द मॅचेस आपण पाहिलं तर वारंवार उल्लेख केला जातोय, त्यामुळे आपण पाहिलं तर कॅच पकडली नाही परंतु 2 धावा मिळाल्यात. आता आपण बघितलं तर 4 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. समीकरण आपण पाहिलं तर 41 वर पोहोचलं गेलंय. यश काय कमाल करतील का? वेट केलंय बॉलला, वेट अँड बिग ब्लास्ट. मॅचचा मात्र आपण बघितलं तर मग चित्र पलटून टाकलंय. सामना समाप्त.
थँक्यू डीजे, खूप खूप अभिनंदन. लाईट बॉक्स टीम आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे विजयाचं आपण पाहिलं घेतलं तर मग जे खातं अखेरीस मात्र त्यांचं खोलताना पाहायला मिळालं आणि तुषारजी पाटील सर आम्हाला सांगतात की या मॅचमध्ये ज्याची भूमिका छान राहिली तो खेळाडू म्हणजेच आपण पाहिलं तर मिस्टर केतन भोईर आपण पाहिलं तर मग ठरतोय प्लेअर ऑफ दी मॅच. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. तुम्हाला थांबवतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडतोय आणि प्लेअर ऑफ द मॅच चे प्रबल दावेदार 11-21 धावा केतन भोईर ठरले गेलेत आणि केतन आणि रिक्वेस्ट करतो की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडा. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे जो आपण देणार आहोत आणि आमचे अभिनवजी चव्हाण साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा देऊया पुरस्कार. साहेबांना विनंती करतोय साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. अभिनंदनजी साहेबांना रिक्वेस्ट करते की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण हा देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. या केतन प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता 11 चेंडू आणि 21 धावा अतिशय छान पारी मात्र आपल्याला जी पाहायला मिळाली आहे आणि ती पारी आपण पाहिले तर मग आपल्या संघाला विजयाची नोंद करून देत आहे. हंसराजजी पाटील मंदार हंसराजजी पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ही मोमेंट ट्रॉफी पाहतोय आपण. त्यात नंतर आपण पाहू शकतोय ही सामनावीराचं आपण बघितलं तर टी शर्ट्स आहे जे आम्हाला स्पॉन्सर्स केलेलं आहे स्वर्गीय शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकतोय सामनावीराची ट्रॉफी. या केतन आपण या. अभिनंदन, अतिशय चांगला खेळ केला गेला. पहिला विजय तो मिळवला गेलाय. 2 मॅचचा खेळ आणि या मॅचचा खेळ काय म्हणशील? 2 मॅच आमची बॅटिंग आणि फिल्डिंग झाली नाही, याचा आम्ही एफर्ट्स दिले म्हणून आम्ही जिंकलो आणि आयोजक पण खूप चांगलं होतं. ज्याप्रमाणे तुमचा खेळ या मॅचमध्ये वाढला गेलाय, तुमचे चान्सेस किती आहेत आता काय वाटते तुम्हाला? आता हे मॅच नंतर समजेल का आम्ही इनात का आउट आहेत. बघा ही मॅच देखील तुमच्यासाठी नक्कीच भविष्य ठरवू शकते. तरी पण देखील काय वाटते तुम्हाला की एक जी सुरुवात चांगली मिळाली नव्हती परंतु या स्पर्धेमध्ये जो विजय मिळवला म्हणजे सुरुवात चांगली झाली नाही परंतु शेवट हा गोडच होईल. हा तेच झालं, शेवटी गोडच झालं. ज्याप्रमाणे आपण बघितलं की एक प्रश्न हा देखील आहे तुमच्यासाठी की पळू नका थोडं घाईमध्ये आहेत. आजचा दिवस रविवारचा आणि रविवारचा दिवस आपण बघितलं मग प्रेक्षकांची अफाट गर्दी असते आणि आज मग तुम्हाला समर्थन तुमच्या संघासाठी सध्या तरी मग बोलायला लाजत आहेत परंतु आपण बघितलं बॅटने तर भरपूर आपण बघितलं चांगलं क्रिकेट खेळला गेला आणि चांगल्या प्रकारे आपण पाहिलं त्यांचा बोलवाला त्यांचा जलवा पाहायला मिळाला. पुढील मॅचात आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांच्या दरम्यान. पुढील मॅचमध्ये आपण बघितलं 2 प्रतिस्पर्धी संघ आपसमध्ये लढण्यासाठी तयार आहेत या MPL मध्ये आणि प्रत्यक्षात आपण बघितलं तर या मॅचची सुरुवात होतीये. त्या मॅचचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा जोडले जात आहेत मॅन फ्रॉम बापाने. मॅन फ्रॉम आपण बघितलं तर नक्कीच पालघर डिस्ट्रिक्टचा एक गोड आवाज, बुलंद आवाज म्हणजेच आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य अर्थातच संदीपजी गावड सरांकडे जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या DJ वादककडे एक धुन ऐकूया आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून संदीप गावड सरांचा गोड आवाज आपण या मॅचच्या मध्ये ऐकूया. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.